Assalamu alaikum to all of you. Dear student, last period we learn our व्याकरण ग्रामर यामधील आपण नाम या पाठाला सुरुवात केली होती. या नामाच्या भागाला सुरुवात केली होती. आज त्याच्या पुढीलच आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत. ओके, लास्ट पीरियड हमने जो पढ़ा था उसके आगे आज हम देखेंगे. ओके, पहा इथं एक उदाहरण दिलेलं आहे की माधव आणि सरिता शाळेत निघाले. सरिताने पाण्याची बाटली दप्तरात ठेवली अन मांजराला टाटा करून ती निघाली. इथपर्यंत ठीक आहे. आय रिपीट इट. मी पुन्हा वाचतो, पहा. माधव आणि सरिता शाळेत निघाले. सरिताने पाण्याची बाटली दप्तरात ठेवली अन मांजराला टाटा करून निघाली. वरील उदाहरणात मीन्स जो ऊपर एग्जाम्पल दिया है उसमें माधव आणि सरिता ही व्यक्तींची नावे आली आहेत. व्यक्ती पर्सन्स है ना. माधव एक बॉय का नाम और सरिता एक गर्ल है ना. ही व्यक्तींची नावे आहेत. पाणी हे द्रवाचे नाव आले लिक्विड में है ना, वॉटर. तर बाटली दफ्तर ही वस्तूंची नावे आली आहेत. वो कोई चीज़ें है ना. बाटली है बॉटल पानी की और दफ्तर बॅग आपली स्कूल बॅग. ठीक आहे. ही वस्तूंची नावे आहेत. मांजर हे इथं मांजराला आहे. मांजर मीन्स कॅट. मांजर हे प्राण्याचे नाव आहे ना. या नावांना नाम म्हणतात. म्हणजे आपण वर जे जे नाम पाहिले, पहा माधव सरिता, इथं पाणी बाटली दप्तर हे मांजर, हे सगळे नाम आहेत. नाउन्स है. ये सब क्या है? नाउन है ना. त्याच्यामध्ये व्यक्तींची पर्सन्सची नाव आगे है ना. द्रवाचेही नाव आले, वस्तूंची नावे आली, प्राण्यांची नावे आली. हे सगळे काय आहेत? नाउन्स आहे, नाम आहेत है ना. आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्ष दिसतात, हमें डायरेक्टली जो चीज़ दिखती है कुछ नहीं दिखती है ना, किंवा कल्पनेने जाणणार आहे, हम थिंक से कुछ सोचते है कोई चीज़, ते सगळे याच्यामध्ये आले. आता इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, पहा. ते मी पुढे पाहायचेत. पहा, खालील वाक्यातील अधोरेखित केलेली नामे वाचा व समजून घ्या. मीन्स फर्स्टली रीड अँड देन अंडरस्टँड. पहा, आपण एक एक करून आता वाचूया. इथं वाचूया पहिले. शब्बीर खाली बसला. विच वर्ड अंडरलाईन? कोणतं वर्ड अंडरलाईन केलेलं आहे? शब्बीर आहे ना. शब्बीर खाली बसला. आता सर्वात आधी तुम्ही फक्त अंडरलाइन केलेले शब्द लक्षात घ्या. आप सिर्फ देखिए कि कौन से वर्ड अंडरलाइन किए हुए. हम आगे देखेंगे कि वो क्या है. ओके. त्यानंतर पाऊस कमी झाला. कोणत्या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे? पाऊस. कौन से वर्ड को किया है? पाऊस को. त्यानंतर तो शाळेत येऊन सुरवाडी गुरुजींना म्हणाला. इथं 2 अंडरलाइन केलेले आहेत, शाळेत आणि सुरवाडी गुरुजी. ठीक आहे. त्यानंतर पाकिटात पैसे नव्हते. 2 शब्दांना अंडरलाइन केलेले, पाकिट आणि पैसे. नेक्स्ट, मुले बागेतील फुले फळे जपू लागली. इथं 3 अंडरलाइन केलेले आहेत. मुले बागेतील फुले फळे जपू लागली आहे ना. आणि लास्ट आहे कविता राऊतमुळे हर्सुल पाड्याला आनंद झाला आहे ना. इथं कविता राऊत, हर्सुल पाडा, आनंद हे सगळे वर्ड अंडरलाईन केलेले आहेत ना. हे वर्ड अंडरलाईन किए हुए. आता एक वेळा पुन्हा आपण अंडरलाईन केलेले शब्द पहा. इथं शब्बीर, पाऊस, शाळेत, सुरवाडी गुरुजी, पाकिट, पैसे, मुले, बाग, फुले फळे, कविता, राऊत, हर्सुल पाडा आणि आनंद हे सगळे शब्द. ठीक आहे. आता पहा इथं काय दिलेलं आहे की शब्बीर, जे आपण अंडरलाईन केलेले शब्द पाहिले तेच दिलेले आहेत की शब्बीर, पाऊस, शाळा, सुरवाडी गुरुजी, पाकिट, पैसे, मुले, बाग, फुले फळे, कविता, राऊत, हर्सुल पाडा, आनंद ही नामे आहेत. नामे नाउन्स आहे ना. हे सगळे काय आहेत? नाउन्स आहेत, जे जे आपण वर पाहिली.
जिन जिन चीज़ों को अंडरलाइन किया हुआ था वो सारे नाउन्स आहेत, ते सगळे नामे आहेत. ओके. आणखी एक उदाहरण पहा, आता आणखी आपल्याला समजून जाईल. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. फिल इन द ब्लँक्स में क्वेश्चन दिया आहे, पण आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये काय करायचं आहे की रिकाम्या जागी नामे नाउन्स लगानी आहे. ओके. आपण तिथं नाउन्स लावूया. पहा, रिकामी जागा माधवला म्हणाली. इथं आपण शब्द कुठला वापरला? सीमा आहे ना. पहा एक वेळा. पहिला आहे रिकामी जागा माधवला म्हणाली. आता इथं म्हणाली आहे मीन्स किसी गर्ल का नाम या लेडी का नाम हमें यहाँ देना है. तर आपण नाव कोणाचं देऊ? आपण नाव देऊ सीमा. काय नाव देऊ आपण? आपण इथं नाव देऊ तिला. ओके. पहा, आपण इथं नाव काय लिहिलं? सीमा. सीमा माधवला म्हणाली आहे ना. त्यानंतर पुढचं आहे आंब्याच्या झाडावर रिकामी जागा लटकत होत्या. काय लटकत होत्या? क्या रहता है आम के पेड़ पर? तिथं आपण लिहू कैऱ्या. कैऱ्या समजतात तुम्हाला? आपको समजते कैऱ्या? हां. तर आंब्याच्या झाडावर काय लटकत होत्या? कैऱ्या. त्यानंतर पुढचं आहे घसरगुंडी खेळायला आम्ही रिकामी जागा गेलो. कुठे गेलो? घसरगुंडी खेळणे को हम कहाँ गए? कुठे गेलो आपण? तर तिथं लिहू आपण बागेत. कुठे गेलो? घसरगुंडी खेळायला आम्ही कुठे गेलो? बागेत गेलो आहे ना. रिकामी जागा विषय मला खूप आवडतो. इथं आपण कुठलाही विषय लिहू शकतो. आपको जो भी विषय या सब्जेक्ट अच्छा लगता है वहाँ पर हम लिख सकते हैं. आई लाइक दिस सब्जेक्ट. तर आपण तिथं लिहू काय लिहू? गणित. आपण फॉर एक्झाम्पल काय लिहिलं? मला गणित विषय मला खूप आवडतो. मॅथ आहे ना. त्यानंतर राष्ट्रपतींचे भाषण ऐकून रिकामी जागा मंत्रमुग्ध झाला. आता इथं झाला हा शब्द आलेला आहे, मतलब ये हमें किसी बॉय के लिए किसी लड़के का नाम लिखना पड़ेगा. इथं क्रियापद झाला आले आहे ना. तर आपण इथं एखाद्या मुलाचं नाव लिहूया. आपण लिहू तिथं रमेश. ओके. आपण तिथं काय लिहू? रमेश. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून रमेश मंत्रमुग्ध झाला. आणि शेवटचं आहे महागाई वाढल्याने रिकामी जागा महागल्या. कुठलं नाव लिहू आपण इथं? कुठलं लिहू सांगा? आपण तिथं लिहू भाज्या मीन्स वेजिटेबल्स. सब्जी पहला रहता ना हमारा सब्जियाँ, वो वहाँ पर हम लिखेंगे. आता एक वेळा समजून घ्या. एक बार फिर से आपको बता रहा हूँ. देखिए इथं आपण रिकाम्या जागा फिलअप केल्या. काय काय लिहिलं आपण? सीमा माधवला म्हणाली. सीमा माधवला म्हणाली. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या. घसरगुंडी खेळायला आम्ही कुठं गेलो? बागेत गेलो. हे सगळे आपण नाउन्स लावले आहे ना. आपण नामे तिथं लावली. गणित विषय मला खूप आवडतो. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून रमेश मंत्रमुग्ध झाला. आणि महागाई वाढल्याने भाज्या महागल्या. हे सगळे आपण आता नाऊन पाहिले. ओके. तर तुमचा आजचा गृहपाठ किंवा होमवर्क काय आहे पहा. तुम्हाला हे सगळे सेंटेन्सेस नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आपको ये सभी सेंटेंस नोटबुक में कॉपी करने हैं. ओके. राइट डाउन दिस ऑल सेंटेंसेस इन योर नोटबुक विथ अंडरलाइन. इन वर्ड्स को नाउन्स को अंडरलाइन करके नोटबुक में लिखना है. ओके. प्रत्येक नामे आणि नावाला तुम्हाला अंडरलाइन करायचं आहे आणि ती नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके. ये फिल इन द ब्लैंक भी आपको नोटबुक में कॉपी करना है. फर्स्टली राइट डाउन दिस सेंटेंस इन योर नोटबुक एंड देन राइट डाउन दिस सेंटेंस फिल इन द ब्लैंक क्वेश्चन. ओके. अंडरस्टूड. अस्सलाम वालेकुम. अल्लाह हाफिज़.